सोनाली किचनमध्ये आपलं स्वागत आहे। तसंच आपली आजची जी डिश आहे ती आहे मंचुरियन ग्रेव्ही। तर आज आपण बनवूया मंचुरियन। त्यासाठी पहिल्यांदा गोबी आपण किसून घेऊया। गोबी कापून झाली आपली, किसून झाली आपली। आता बीट किसून घेऊया। आपण मंचुरियनसाठी शिमला मिरची कट करून घेऊया। शिमला मिरची कापून झाली आपली। आता आपण हे मिक्स करून घेऊया आणि यामध्ये थोडं मीठ टाकूया। हे मिक्स झालं आहे पूर्ण। आता याला आपण 10 मिनिट ठेवून देऊया। हे मंचुरियनचं आपण मिक्सचर करून ठेवलं होतं। आता याला छानपैकी पाणी सुटलेलं आहे, तर पाणी पिळून घेऊया आपण। हे जे मिक्स केलं होतं आपण, हे पूर्ण आपण पाणी काढून घेतलं। आता यामध्ये आपण कांदा, हिरवी मिरची, यामध्ये आपण आता 2 चम्मच मैदा आणि 2 चम्मच कॉर्नफ्लॉवर टाकून घेऊया। चवीपुरतं मीठ आणि थोडं तिखट टाकून घेऊया। आता हे छानपैकी आपण मिक्स करूया। आता हे बॉल छानपैकी बनत आहे, तर बनवून घेऊया बॉल। मंचुरियन तयार होण्यासाठी वेळ आहे, तोपर्यंत आपण तेल गरम करून घेऊया। तेल गरम झालं आपलं। मंचुरियनचे जे बॉल आहे ते आपण तळून घेऊया। मंचुरियन हे बऱ्यापैकी झाले, पुढे आणखी होऊ देऊया। कलर पण छान सुटला याला। मंचुरियन झाले आपले, पाहू शकता तुम्ही। छानपैकी कलर पण आला याला। मंचुरियन रेडी झाले आपले। आता त्यासाठी आपण ग्रेव्ही बनवून घेऊया। थोडं तेल टाकायचं यामध्ये। कट केलेलं लसूण, थोडं अद्रक, हिरवी मिरची, आणि मोठा कट केलेला कांदा टाकूया। तसेच यामध्ये चवीपुरतं मीठ, थोडी हळद आणि थोडं तिखट टाकूया। पण यामध्ये रेड चिली सॉस, सोया सॉस, आणि टोमॅटो केचप टाकूया। यामध्ये 1 चम्मच कॉर्नफ्लॉवर टाकूया। आणि जे आपण पाणी ठेवलं होतं जेव्हा मंचुरियनचे बॉल करताना, ते थोडं पाणी टाकायचं यामध्ये। त्याने कलर पण छान येतो आणि टेस्ट पण छान लागते। ग्रेव्ही झाली आपली पूर्ण।
आता हे जे आहे आपण हे बाउलमध्ये काढून घेऊया. पास्ता मंचुरियन रेडी झालेले आहे, तुम्ही बघू शकता.